कोल्हापूरची ओळख म्हणजे येथील गोडवा आणि हा गोडवा जपणारा कोल्हापुरी गुळ, ज्याला जागतिक स्तरावर जीआय टॅगचं मानांकन मिळालेलं आहे. पण आज हाच अस्सल कोल्हापुरी गुळ आणि त्याचा व्यवसाय एका कठीण वळणावर उभा आहे. एकेकाळी कोल्हापुरात 1200हून अधिक गुराळे दिमाखात सुरू होती, पण आज ही संख्या एकदम अत्यल्प होऊन बसली आहे. या घसरणी मागे अनेक मोठी आव्हाने आहेत. त्यातील प्रमुख आव्हाने म्हणजे कामगारांची कमतरता, मजुरांची टंचाई आणि वाढती मजुरी. यामुळे गुऱ्हाळ मालकांचा नफा कमी होत आहे. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे हवामानाचा फटका. अतिवृष्टीमुळे ऊस तोडणी लांबणीवर पडते, ज्याचा थेट परिणाम उत्पादनावर होत आहे. तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे पायाभूत सुविधांचा अभाव. साठवणुकीसाठी पुरेशी गोदामे नसल्याने गुळाची गुणवत्ता टिकवणे अधिक कठीण झाले आहे. कोल्ड स्टोरेज हा एक मुद्दा आहे, जेणेकरून आम्हाला त्यामध्ये त्या गुळाला जास्त दर हा आम्हाला भविष्यात मिळू शकतो. पण दुसरी गोष्ट विचार करायला गेली तर त्या कोल्ड स्टोरेजसाठी आम्हाला तेवढी जागा पाहिजे. त्या गव्हर्नमेंटनं आम्हाला एक सबसिडी हे त्याच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे, पण त्या सबसिडीचा आम्ही पूर्णपणे वापर करायला पाहिजे. पण तेवढी जागा आमच्या जागा हवी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये तेवढा माल ठेवायला आमच्याकडे हवा. याहून वेगळं म्हणजे सर्वात मोठं संकट ते म्हणजे भेसळ. गुळाला आकर्षक रंग देण्यासाठी साखर आणि घातक रसायनांचा वापर केला जात आहे. यामुळे कोल्हापुरी गुळाच्या ब्रँडला, त्याच्या प्रतिमेला तडा जात आहे. आमचा हा गुऱ्हाळ व्यवसाय हा पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि आमच्या गावामध्ये पूर्वीपासून एक 45 ते 50 गुरागर होते. ते आत्ताच्या घडीला 2024-25च्या आसपास एक 5 ते 6 गुरागर राहिलेले आहेत. त्याच्या मागचे भरपूर कारणे आहेत. साखर मिश्रित गुळाची आवक उत्पादन खूप वाढलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट जी दराची जी घसरण आहे किंवा दराचा जो कॉन्स्टंटपणा आहे तो एक मूळ मुद्दा आहे. आणि ज्या प्रमाणात गुळ हा खर्च म्हणजे गुळ उत्पादन करायला जेवढा खर्च येतो तेवढा त्याच्यात फायदा काही राहत नाही. यामागची कारण आहेत. त्यातच लेबल असलेल्या गुळावर 5% जीएसटी लावल्यामुळे किंमत वाढली असून व्यापाऱ्यांसमोर आर्थिक गणिते जुळवण्याचा एक नवं आव्हान उभं ठाकलेलं आहे. पूर्वीपासून वाढलापासून गुराळ चालू आहेत आणि चालूच ठेवले आहेत. पण दराकडं आताच्या खर्चाकडं ते परवडत नाही. गुळाचा दर, साखरेचा दर किंवा लागवडीचा ह्याचा सगळा खर्च, त्याचा ताळमेळ घातला तर त्याचा मिळता लागत नाही. आणि आता हे व्यवसायामुळे आम्हाला करणं भाग पडले. त्यात लेबरचा प्रश्न आहे. लेबर पैसे दिल्याशिवाय येत नाहीत. लेबरचं ह्या मिळगतीचा त्याचा मिळ बसत नाही. पण आम्हाला व्यवसाय म्हणून, ते शेतकरी म्हणून करायचं म्हणून आम्ही करतोय. आता फिराक म्हणजे आता साखरेचा गोळा आणला. लोकांनी काय केलं, 30 किलोचा राहता, नंतर 10 किलोचा आला, 5 किलोचा, आता सगळे 1 किलो आले. धोरण म्हणजे काय, सरकारने जरासं तिकडे आता साखर घालतात करतात किंवा तिथं मार्केटिंग होतंय, तिथं जरा ते ठेवावं. व्यापाऱ्यांनी त्याचं पाळलं पाहिजे. समजा साखर नकोय आम्हाला, आम्ही घालणार नाही. अंधार कितीही असला तर अंधारानंतर प्रकाश हा असतोच. आव्हाने असली तरी संधीही मोठी आहे. आज आरोग्याबाबत जागरूक ग्राहक केमिकल फ्री आणि सेंद्रिय गुळासाठी अधिक पैसे मोजायला तयार आहेत. कोल्हापुरात आता भारतातील पहिले ऑटोमॅटिक फूड ग्रेड स्टेनलेस स्टील युनिट विकसित होत आहे. यामुळे स्वच्छता तर राहीलच, पण मानवी श्रम कमी होऊन तरुण उद्योजक या क्षेत्राकडे आकर्षित होतील.
कोल्हापुरी गुळाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी काही पावले उचलणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, गुळावरील जीएसटी रद्द करणे, नवीन तंत्रज्ञानासाठी सरकारी अनुदान मिळवणे आणि जमल्यास शालेय पोषण आहारात गुळाचा समावेश करणे, अशा मागण्या इथल्या गुळ उत्पादकांनी नोंदवलेल्या आहेत. श्री शाहू मार्केट येथे गुळाची बाजारपेठ हे कमीत कमी 70-75 वर्षापूर्वी चालू झाली होती. शाहू महाराजांनी इथं सर्व व्यापाऱ्यांना बोलून गुळ उद्योग करण्यास सांगितला होता. व्यापारी गुजरातहून येऊन इथे व्यापार भरपूर चालू झाला होता. पण आता सध्या ऊसाचे दर वाढल्यामुळे ऊस हा फॅक्टरीकडे कन्वर्ट झालेला आहे आणि ऊसापासून जास्त साखरेचं प्रोडक्शन चालू झालेलं आहे. व गुळामध्ये मजूर वगैरे कमी मिळत असल्यामुळे आणि गुळाला वेळच्या वेळी दर नसल्यामुळे ते गुळ तयार करण्याची मानसिकता ही शेतकऱ्यांची कमी झालेली आहे. कोल्हापूरचा उत्तम प्रतीचा गुळ तयार होत असून आणि बऱ्यापैकी गुळ एक 10 ते 15% गुळ हा एक्सपोर्ट होत आहे आणि एक्सपोर्टच्या गुळाला चांगल्या गुळाला चांगले दर आहेत. चांगल्या गुळाचे दर 45 ते 50 रुपये दर आहेत आता. कोल्हापुरी गुळ हा केवळ एक पदार्थ नसून ती आपली परंपरा आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि शुद्धतेची कास धरली तर आपला हा गोड वारसा 7 समुद्रापार पुन्हा आपली मोहर उमटवेल यात शंका नाही. चला तर मग कोल्हापुरी गुळाचा अभिमान जपूया, अस्सलतेची निवड करूया.